नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विश्वरत्न, भारतरत्न, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करमाळा येथील स्मारकाजवळ या ठिकाणी उभा आहोत। या ठिकाणी आज संपूर्ण भारत देशामध्ये महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि देशामध्ये सुद्धा ज्या प्रकारे संविधान संपवण्याच्या काही गोष्टी होत आहेत त्याच अनुषंगाने या ठिकाणी नागेशदादा कांबळे आहेत, यांनी संविधान बचाव मोर्चा काढला होता। त्यांचीसुद्धा या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आता आपल्यासोबत या ठिकाणी नागेशदादा आहेत। दादा, आजचा हा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि ह्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बहुजन समाजाने त्यांच्या विकासाची वाटचाल कशा प्रकारे करावी, काय संदेश द्याल? 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिली आहे आणि भारतीय राज्यघटना हा या देशातील भारतीयांचा एक मूलभूत ग्रंथ आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला समजून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी ग्रंथ प्रणाली निर्माण केली आहे ती संशोधनात्मक आहे, ती रिसर्च करणारी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना लिहिली आहे ह्या 2 मुद्द्यावर सांगतो की या देशामध्ये चिंतन आणि मनन झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांनी या देशासाठी काय केलं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला संपवण्याचा प्रयत्न या देशामध्ये कोणती वृत्ती करत आहे आणि कोण करत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार मारायचा प्रयत्न या देशामध्ये कोण करत आहे। या देशामध्ये बुद्धांची लढाई ही तुम्हाला कुठल्याही विदेशासोबत झाली नव्हती। तर या देशामध्ये जे आर्य ब्राह्मण विदेशामधून आले होते त्या आर्य ब्राह्मणासोबत बाबासाहेब सिद्धार्थ भगवान गौतमाचा लढाई झाली होती, हे वास्तव आपल्याला मान्य करावं लागेल। म्हणून या देशामधला ब्रिटिश गेला, या देशामधला मोगल गेला, या देशामधला डच गेला, या देशामधला पोर्तुगीज गेला, परंतु या देशामधला जो ब्राह्मण आहे ज्याला आपण आर्य समजतो, हे ब्राह्मण आर्य हे हजारो वर्षापूर्वीपासून भारतावर आगमन केलेलं आहे, त्यांनी आक्रमण केलेलं आहे। तो ब्राह्मणवाद या देशामध्ये आजही वर्तमान काळामध्ये जिवंत आहे आणि त्याबद्दल चिंतन आणि मनन या देशाच्या बहुजन समाजाने केलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल, अभिवादन करायचं असेल तर या देशामधला जो ब्राह्मण आहे, जो या ब्राह्मणवादी विचारांनी ग्रसित आहे, ज्या ब्राह्मणवादी विचारधारेच्या विरोधामध्ये आपल्या बहुजन समाजाला फाईट करावं लागेल आणि त्याशिवाय या देशामधला बहुजन समाज हा मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊ शकत नाही। दादा, एक विषय असा आहे, मध्यंतरी ज्या प्रकारे आता आपण संविधान बचाव मोर्चा काढला आणि देशामध्ये सुद्धा संविधान वाचावं यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी आवाज उठवलेला होता आणि आहेत सुद्धा। त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितले की ज्या विरोधकांचं ज्यावेळेस त्यांना म्हणजे मुद्दाच नसतो त्यावेळेस संविधान धोक्यात आहे अशा प्रकारे सांगितलं जातं। काय सांगाल याविषयी? करमाळा तालुक्यामध्ये 26 नोव्हेंबर 2023 मध्ये संविधान बचाव मोर्चाचं आपण आयोजन केलं होतं। त्यापूर्वी मुंबई या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी त्या ठिकाणी संविधान महासभेचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं। त्या संविधान महासभेचं आयोजन हे त्यांनी 25 नोव्हेंबर या दिवशी केलं होतं आणि माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्याचबरोबर ते सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक पण आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जो 26 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो मोर्चा काढला होता मग सांगतो, जे महासभा घेतली होती मग सांगतो त्या ठिकाणी मुंबईला ज्या सभेचं आयोजन केलं होतं सांगतो ती ब्राह्मणशाहीच्या विरोधामधला हातमोसंगी त्यांचं आयोजन नव्हतं आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामधला मोर्चा हातमोसंगी भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस पार्टी असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, यवतपासून जेवढे काही राजकीय पक्ष असतील त्या राजकीय पक्षामध्ये जे ब्राह्मण लोक काम करत आहेत, जे परिवर्तनवादी विचारधारेचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतात, ह्या सर्व लोकांच्या विरोधामधला असून तो हा मोर्चा होता। कारण सर्व पक्षामध्ये जे लोक आहेत मग ते भारतीय राज्यघटनेला विरोध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु 26 नोव्हेंबरला जो मोर्चा झाला करमाळामधला त्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। बहुजन समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात त्याची सहभागी झाले, 18 प्रकार जातीचे लोकांनी त्याबी सहभागी झाले। म्हणून ब्राह्मणशाहीच्या विरोधातला जो मोर्चा होता हा देवेंद्र फडणवीसला लागलेला मोर्चा आहे मग सांगतो। देवेंद्र फडणवीसने स्टेटमेंट दिलं आहे मग सांगतो, ह्या स्टेटमेंटमध्ये ते प्रामाणिक असतील तर त्यांनी रंजन गोगोईवर कारवाई केली पाहिजे, विवेक देवरा यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अनंत हेगडेवर कारवाई केली पाहिजे, गोविंदाचार्यावर कारवाई केली पाहिजे आणि अटल बिहारी वाजपेयी जे 1998 मध्ये ज्यावेळेस देशाचे प्राईम मिनिस्टर बनले
त्यावेळेस तत्वमसी भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात त्यांनी घटना समीक्षा आयोग जो निर्माण केला, तो घटना समीक्षा आयोग हा अनलिगल होता, हा बेकायदेशीर होता। त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 368 काय सांगतं, भारतीय संविधान के बेसिक स्ट्रक्चर में परिवर्तन करने का अधिकार किसी गवर्नमेंट को नहीं है। असं जर असेल तर घटना समीक्षा आयोग निर्माण कसा केला, हा तत्वमसी प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना विचारला पाहिजे होता। तर या ठिकाणी संधी कुठल्या प्रकारचा जुमला नाही। भारतीय राज्यघटना ही तत्वमसी भारतीय राज्यघटना बहुजन समाजाचा मूलभूत हक्कांना अधिकाराचं संरक्षण करते आणि ब्राह्मणशाहीला या देशामध्ये ठोकण्याचा प्रयत्न करते, त्यांचे मूलभूत हक्कांना अधिकार नाकारण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे या देशामधला ब्राह्मण आणि ब्राह्मणशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भारतीय राज्यघटनेला विरोध करण्यासाठी तत्वमसी हिंदुत्वाचा जन्म झाला आहे। आणि या देशामध्ये जोपर्यंत ब्राह्मणवाद आहे तोपर्यंत भारतीय राज्यघटनेला धक्का लागणार आहे, भारतीय राज्यघटनेला समोरचा प्रयत्न होणार आहे। ही गोष्ट तत्वमसी या ठिकाणी बहुजन समाजाच्या लोकांनी समजून घेतली पाहिजे। तर नक्कीच या ठिकाणी हे होते संविधान बचाव मोर्चा, ज्यांनी 26 नोव्हेंबरला संविधान दिनी मोठ्या प्रमाणात काढला होता, हे नागेशदादा कांबळे होते। 25 नोव्हेंबरला प्रकाश आंबेडकर यांचं मुंबई येथील आझाद मैदानावर जे संविधान सन्मान सभा झाली, त्या सभेमध्ये ती सभा फक्त BJPच्या विरोधात होती, ब्राह्मणशाहीच्या विरोधात नव्हती। सोलापूर जिल्ह्याचे जे निरीक्षक आहेत, BJPचे जे निरीक्षक आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांनीच या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून जे आलेलं आहे की त्यांनी जे संविधान बचाव मोर्चा करमाळ्यामध्ये निघाला तो मोठ्या प्रमाणात निघाला आणि त्याची धास्ती म्हणा किंवा जो आमचा जो मुद्दा होता ब्राह्मणशाहीच्या विरोधातला, जर तुम्ही म्हणत असाल की संविधान बदललं जाऊ शकत नाही, तर त्या अनुषंगाने ज्यांनी संविधानाच्या विरोधात बोललेले आहेत, संविधान बदलण्याविषयी बोललेले आहेत, त्यांच्यावर नेमकी तुम्ही काय कारवाई करणार, हे एक त्यांचं महत्त्वाचं स्टेटमेंट होतं। त्यामुळे या पुढील काळामध्ये सुद्धा ज्या प्रकारे एक कार्यक्रम इथून लावून दिलेला आहे संविधान सन्मान रॅलीचा आणि तो देशभरामध्ये सुरू आहे, तर संविधान बचाव रॅलीचा सुद्धा आता नवीन प्रोग्राम इथून सुरू झालेला आहे आणि तोही संविधान बचाव मोर्चा म्हणजेच ब्राह्मणशाही विरोधातला तो संविधान बचाव मोर्चा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संविधान बचाव मोर्चा किती मोठ्या प्रमाणात आणि किती जनसंख्येमध्ये प्रेरणादायी ठरणार आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळा येथून सिद्धार्थ वाघमारे। आज विश्वभूषण महामानव 15 कोटी दीनदलितांचे उद्धारक आणि आमचा सर्वांचा श्वास विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67वा महापरिनिर्वाण दिन आहे। मी एवढेच या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभा करमाळा तालुका शाखेच्या वतीनं सांगू इच्छितो की आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे आणि हे दुःख आपण जर करत बसलो तर हे दुःखच होतो आहे। मग हे भगवान बुद्धांचा संकल्पही पूर्ण होणार नाही, तरी देखील थोडंसं बाजूला सारून या दुःखाची सुद्धा आहुती झाली पाहिजे। म्हणून आपण आजच्या दिवशी एक संकल्प करूया, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तळागाळातल्या लोकांपर्यंत हा पोचला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन हे तळागाळातल्या बहुजन समाजापर्यंत झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याही बौद्ध समाजाने बहुजन समाजाला एकत्रितरित्या करून त्यांनाही बौद्ध धर्माचे धडे, बौद्ध धर्माचा अभ्यास, बौद्ध धर्माचा संकल्प त्यांच्यापुढे नेऊन हा वाचला पाहिजे, सांगितला पाहिजे आणि हेच आपलं अधिष्ठान आहे। म्हणून आम्ही एकच संकल्प करतो की आज गोड धोड न खाता, चमचमीत न खाता, मांसाहार न करता आज जर आपण तेवढं पथ्य पाळलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भारतीय बौद्ध महासभा करमाळा तालुका शाखा करावं एवढाच संकल्प आज अभिवादनपर आम्ही बोलतो आणि थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।